गरज आहे आपल्याला चालत्या जगाबरोबर तर चालायचंच आहे, पण आपली पण मुळं सांभाळावीत ना. नक्कीच नक्कीच. आणि ते आपल्याला आपल्या पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं करतात. मग अभंग रंग झाले, त्या निमित्ताने मुलांना संतांची माहिती, कारण गाणं बसवताना ही सगळी माहिती मुलांना सांगून, आणि मग विश्व मराठी साहित्य संमेलन थायलंड झालं, अंदमान झालं, असं करत करत तो प्रवास पुढे सुरू झाला. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी अप्रतिम बोलतात, फार सुंदर बोलले आणि खूप छान अप्रिशिएट केलं त्यांनी आणि मजा आली. अभिजित तर काय सगळ्या महाराष्ट्राला म्हणूयात, भारताला म्हणूयात, तर एक उत्तम जावई परमेश्वराची कृपा असते, त्याच्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत आणि ह्या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्टवर तुमचं हार्दिक स्वागत. आज आपल्याकडे आलेल्या पाहुण्या संगीत विशारद आहेत. त्यांनी सिम्बायोसिस सारख्या संस्थेमध्ये 35 वर्ष संगीत शिक्षिका म्हणून काम केलेले आहे आणि आकार संस्थेच्या संस्थापिका आहेत. त्यांचं नाव आहे चित्राताई देशपांडे आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची ओळख म्हणजे सुखदा खांडकेकर या अभिनेत्रीच्या त्या आई आहेत आणि मराठीतला आपला गुणी, हँडसम आणि जेंटलमन अभिनेता अभिजित खांडकेकर, ज्याची मी सुद्धा फॅन आहे, त्याच्या त्या सासूबाई आहेत. चित्राताई, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार, आणि खूप छान वाटलं मला तुमच्या या उपक्रमात सहभागी करून घेताय. खूप आनंद झाला. थँक्यू. चित्राताई, मला सांगा की संगीताची आवड वगैरे ही पहिल्यापासूनच होती का वारसा होता तुमच्याकडे, काय होतं? हो, कसं आवड ही घरात कुठेतरी असेल ना तर निर्माण व्हायला जास्त मदत होते. बरोबर. तसं माझी आई खूप छान गायची आणि तिचं म्हणजे जवळजवळ सांगते आता 90 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की माझ्या आईच्या तेव्हा गाण्याच्या 4 परीक्षा झाल्या होत्या, की जेव्हा संगीत घरात कोणीतरी गातंय हेच किती अवघड गोष्ट, किंवा बाईने गाणं म्हणायचं ही पण कन्सेप्टच आपण म्हणूयात की ती पचणारी नव्हती असं म्हणूयात. बरोबर. तर त्या काळात, अर्थात नंतर तिचं लग्न झाल्यानंतर ते गाणं तिचं कमी झालं मान्य आहे, पण तिने ते भजन आणि भजनाचा ग्रुप या याच्यातनं तिने त्याचं चालू ठेवलं आणि मग ते नकळत तुमच्यावर संस्कार होतात तसे, तर तसं ते गाणं मात्र आलं. आकार जी संस्था आहे त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे, म्हणजे त्याच्यात काय प्रकारे ती काम करते? 35 वर्ष 30 वर्ष जेव्हा संगीत शिक्षिका म्हणून काम केलं, शिक्षकी पेशात, तर त्या याच्यात ना असं जाणवलं की मुलं क्लासला जात आहेत, शास्त्रीय संगीताच्या, गायनाच्या, वादनाच्या क्लासला जातात, पण ते हॉबी म्हणून जातात का, किंवा आई बाबा पाठवतायत म्हणून जातात, असं ते जेव्हा जाणवलं ना तर थोडासा मनाला त्रास झाला खरं सांगायचं तर, की मुलांचं वय नाहीये असं की अरे आपण हे खूप सिन्सिअरली शिकलं पाहिजे का, तर त्याच्यासाठी पालकांनी त्यांच्या ते रुजवणं खूप गरजेचं आहे. असा विचार केला की आपण रिटायर झाल्यावर आपण काय करणार आहोत, तर आपण संगीताचे क्लासेस घेणार आहोत. संगीत शिक्षिका असल्यामुळे मी शाळेचाच कॉयर ग्रुप घेतला, त्यासाठी वेगळ्या ऑडिशन असं वगैरे मी काही केलं नाही. इझी वे केलं. ती मुलं एक 6 महिने माझ्याकडे घरी प्रॅक्टिसला येत होती शनिवार रविवार, आणि मी तेव्हा असं ठरवलं की आपण एक कार्यक्रम करूया, पण तो कार्यक्रम असा असेल त्याच्यात गायकही मुलंच असतील, वादकही मुलंच असतील आणि निवेदन पण मुलंच करतील. माझा उद्देश त्या तिन्ही गोष्टींच्या बाबतीत असा होता की ते मूल उत्तम बोलत असेल, उत्तम वाचत असेल तर त्याला निवेदनाची गोडी लागेल, त्याला मराठी भाषा चांगली वाचता येईल, मराठी भाषा वृद्धिंगत व्हायला त्याला मदत होईल, कारण आत्ताचं इंग्लिश मिडियमचं जे आपण सगळीकडे जाळं बघतोय, तर त्या याच्यात गायन असेल तर ते मूल गाण्यात जेव्हा त्याला स्टेज मिळतं, लोक 4 तुमचं जेव्हा कौतुक करतात तर की अरे हो मला छान गाता येतं, आत्मविश्वास वाढेल, दुसरं इंटरेस्ट डेव्हलप होईल. तो सगळा विचार करून मी 2014ला गीत रामायण, आणि गीत रामायणाच्या पण मागचा उद्देश मी एवढंच सांगेन की सगळ्यांना माहिती आहे, कोणाला आवडत नाही असं तर तुम्हाला अख्ख्या भारतात काय, भारताच्या बाहेर काय, असं कुणालाही 5 वर्षाच्या मुलापासून ते 85-90 वर्षाच्या आजोबांपर्यंत गीत रामायण माहिती नाही किंवा गीत रामायण आवडत नाही नाहीये. आणि मग ते तुम्हाला लोकांना माहित असलेलं दिलं तुम्ही सुरुवातीला, जोपर्यंत तुम्हाला काही ओळखच नाहीये तुमची, तर ते दिलं तर जास्त
चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केल्या जातं रसिकांकडनं. किती छान विचार आहे. हा विचार केला आणि मग कार्यक्रम केला. तो पहिलाच आम्ही यशवंतराव नाट्यगृहाला केला आणि तो अप्रतिम गेला. काहीतरी 2 मोठे उपक्रम झाले होते, काश्मीरचा आणि दिल्ली मंत्रालयाचा, त्याबद्दल प्रेक्षकांना सांगाल? हो, ते ना असं झालं की खूप मोठी संधी आपण म्हणूयात की मला खूप छान संधी मिळाली. आणि जेव्हा असं काहीतरी वेगळं तुमच्याकडे काम येतं ना, तेव्हा तुम्ही खूप त्याच्यातनं शिकता. की भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी पुण्यात 3 दिवस काश्मीरी नृत्य महोत्सव 3 दिवसीय केला होता. MIT कॉलेज आपलं जे आहे तिथे केलं होतं. तर त्याची लोकल कोऑर्डिनेटर म्हणून त्यांनी मला तुम्ही कराल का, तर म्हटलं करेन, मला आवडेल. आणि त्याच्या आधी मी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूरचं 3 दिवसीय नाट्य महोत्सव होता पुण्यात टिळक स्मारकला, त्याची पण लोकल कोऑर्डिनेटर होते मी. तर ते दोन्ही क्षेत्र जरी वेगळी असली तरी शेवटी ते रंगमंचाशी निगडीत होतं. फक्त त्या नाट्य महोत्सवाच्या कोऑर्डिनेशन मध्ये मला फक्त कोऑर्डिनेशन त्यांचं एकमेकांची सगळ्यांची आणि त्यांची इथली व्यवस्था, हा अनुभव माझा असा होता काश्मीरी नृत्य महोत्सवाच्या बाबतीतला की 90 कलाकार काश्मीरहून आले होते आणि MIT कॉलेजच्या ग्राउंडवर पूर्ण काश्मीर उभं केलं होतं. वा. शिकारा पासून जसं काश्मीर तुम्हाला दिसेल तसं त्यांनी इथं उभं केलं होतं. आणि भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, सिद्धार्थ काक आणि ती त्यांच्याकडची टीम होती, दक्षिण मध्यचे जे अध्यक्ष होते सांस्कृतिक मंत्रालय सांस्कृतिक केंद्राचे, ते आणि मी. खूप सुंदर होता अनुभव, कारण इतक्या मोठ्या लार्ज स्केलवर जेव्हा तुम्ही लोकांची कोऑर्डिनेट करता आणि त्यांच्या सगळ्या ती सगळी व्यवस्था तुम्हाला बघायची असते. बरोबर. हा, आणि मग खूप गोष्टी शिकले आणि एक छान मला स्वतःला एक छान संधी पण मिळाली, असं ते झालं. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच मला सांगतोय की शिकवता आहात, नवीन पिढी घडवत आहात, पण अजूनही तुमच्यातला विद्यार्थी आहे तोही जिवंत आहे तो. आणि मला असं वाटतं की तो कायमच असावा, तरच तुम्ही शिकाल. नाहीतर तुम्ही म्हणाचे माझं झालंय आता, मला काही शिकायची गरज नाही, तर तुम्ही संपता. बरोबर. नाही, मगाशी आणि तुम्ही म्हणालात ना की रिटायरमेंट नंतर तुम्ही विचार केलात, नॉर्मली तुमच्या वयाच्या कुणीही असतील, स्त्री असो पुरुष असो, रिटायरमेंट नंतर एक सुंदर लाईफ जगायचे, आपल्याला फार्म हाऊस बांधायचंय, शेती करायची, तेवढं एक स्वप्न असतं. पण तुमच्यासारखी स्वप्न सगळ्यांनी पाहावी. तुमच्याकडून खूप लोक प्रेरणा घेणार आहेत ताई आता. मला खूप आवडेल, कारण आणि मी त्याच उद्देशाने असं केलं पुढे की मुलांमध्ये दरवर्षी एक साहित्याचा प्रकार घेऊन आपण कार्यक्रम करत गेलो. आता आकारला 10 वर्ष झाली आहेत. तर फक्त गीत रामायण पेक्षा मग जसजसं कळत गेलं की अरे छान होतंय, लोकांना आवडतंय, लोक अप्रिशिएट करतायत, मुलं, त्यांची पालक किंवा मुलांमधली प्रगती. म्हणजे आपण आपलं मूल जसं मोठं करताना त्याच्यातलं जसं बघत राहतो की जाणवतं आपल्याला, तसं मला या मुलांच्यातलं जेव्हा लक्षात यायला लागलं की अरे आपल्याकडे आला तेव्हा मूल काय होता, काय होतं ते मूल, आणि मग आता त्याची कशी प्रगती होत गेली, त्यांनाही ते छान आवडत गेलं. तर करत करत मग मात्र आम्ही विचार केला की आपण आता सगळ्याच साहित्याची ओळख होणं खूप गरज आहे. आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा आणि हे कुठेतरी रुजावं, कारण आता आपण म्हणूयात की गरज आहे आपल्याला, चालत्या जगाबरोबर तर चालायचंच आहे, पण आपली पण मुळं सांभाळावीत ना. नक्कीच नक्कीच. आणि ते आपल्याला आपल्या पद्धतीने जेवढं करता येईल तेवढं करावं. म्हणून मग त्याच्या पुढे गीत रामायण झाल्यानंतर मग अभंग रंग झाले. त्या निमित्ताने मुलांना संतांची माहिती, कारण गाणं बसवताना हे सगळी माहिती मुलांना सांगून त्यांना त्या गोष्टीची, त्या सगळ्याची कन्सेप्ट आपण म्हणतो समजावून सांगणं. शब्दांचे उच्चार आहेत, त्याचं जचा ज कसा होतो आणि जग आणि जगचा अर्थ काय होतो असं वगैरे. तर त्यातनं हळूहळू मुलांचे मराठी तर उत्तम होतच म्हणजे. आणि मग अभंगरंग झाले. मग सावरकरांची गीतं घेऊन आम्ही अंदमानला गेलो. अंदमानला सेल्युलर जेल सगळं पाहायला गेलं. तर मुलांना ती पण माहिती किती गरजेची असते ना. मुळात मुलांना अभ्यासात सावरकर नाहीच येतो, म्हणजे जर का इफ आय एम नॉट रॉंग, तर त्या असणं किती गरजेचं आहे असं वाटत गेलं. आणि मग विश्व मराठी साहित्य संमेलन थायलंड झालं, अंदमान झालं, असं करत करत तो प्रवास पुढे सुरू झाला.
आणि म्हणता म्हणता आता 10 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे थोडक्यात तुमचा आकार हे फार मोठा आकार आता घेत आहे. झालं असं की या 9-10 वर्षाच्या प्रवासात जे काही मला जाणवत गेलं त्या याच्यातून आपण असं म्हणतो ना, राक्षसाला काम हवं. उदाहरण तर आपण आता ह्यातून पुढे काय करूयात. झालं मुलांचं गीत रामायण झालं, मग अभंग रंग झाले, कृष्ण रंग झाले, अंदमानला जाऊन आलो, 75 मुलांना घेऊन अभिवादन भारतीय स्वातंत्र्याचा कार्यक्रम करून झाला, अमृत महोत्सवी वर्षासाठी. नंतर 100 मुलांना घेऊन बालगीत रामायण करून झालं. कारण बालगीत रामायण का, तर संपूर्ण कार्यक्रम मुलं करायची आणि तो तितकाच प्रोफेशनली जातो, तर म्हणून ते बालगीत रामायण. मग असं करत करत 2-1 वर्षापूर्वी आपण म्हटलं आपण उडी मारूयात थोडीशी, आणि मग आपण महिलांसाठी काय करूया असा विचार केला. आणि मग छोटी व्हॉट्सअपला पोस्ट टाकली की कोणाला गीत रामायणात हे असेल, रस असेल, तर त्यांनी एक तुमच्या आवाजातलं गाणं रेकॉर्ड करून पाठवा. तर ते इतकं छान त्याला रिस्पॉन्स मिळाला की, आणि त्याच्यात अट वयाची नाही ठेवली. बर, हा, किती छान. की आवड पाहिजे ना आपल्याला. बरोबर. गाणंच शिकलेलं पाहिजे असं नाही, आवड आहे, सवड काढता येईल आपण म्हणतो तसं. आणि ते खरंच खूप छान गेलं की जसं सुरू केलं गीत रामायणाचं, तर प्रत्येकीला त्याच्या मागचा उद्देश सांगते अजून एक पुढचा, की 45च्या वयाच्या 45च्या पुढे एज फॅक्टर म्हटलं तर, की बाई तशी रिकामी होते ना. बरोबर, रिकामी होते म्हणजे कशी होते की मुलं मोठी झाली आहेत, जबाबदाऱ्यांमधनं कमी होते. ह्या बाईला एक तो जो रिकामपणा येतो ना, तो एज फॅक्टर आहे. एज त्या एज मध्ये जातो आणि तोपर्यंत तिला असं झालेलं असतं की आता मी काय करू, म्हणून तो सुरू केलं तो उपक्रम की आपण महिलांसाठी करूया. आणि असं झालं की त्या पोस्टला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे नाशिक, पुणे, जवळजवळ आता आपल्याकडे 70 ते 80 महिला आहेत. अरे वा. आणि सगळ्या भागातून आहेत. सगळ्या म्हणजे कोणी ऑनलाईन असतात, भोपाळ पासून असतात, बंगलोर पासून असतात. हो, अशा सगळ्या, बारामती पासून, त्यांना आम्ही रिस्ट्रिक्ट नाही केलं की आम्ही इकडे नाही करणार. त्यांना फक्त एकच असतं की तुम्ही ऑनलाईन, करोनाची ती एक मोठी आपल्याला देण आहे, देणगी आहे, त्यामुळे त्या ऑनलाईन शिकतात आमच्या प्रॅक्टिसला. आणि त्यांना एक मात्र आधी सांगितलेलं असतं, क्लॅरिटी असते की कार्यक्रम जेव्हा असेल तेव्हा तुम्ही 4-1 दिवस कमीत कमी पुण्यात आला पाहिजे. म्हणजे ऑफलाईन प्रॅक्टिस ही किती आवश्यक असते आणि तुमची किती तयारी आहे. मग मेन टाइम त्याच्यातनं आपण खूप मार्ग काढले की तुम्ही रेकॉर्डिंग पाठवा, तुमचं गाणं तयार झालं की रेकॉर्डिंग पाठवा, त्याच्यातनं आम्ही तुम्हाला करेक्शन्स असतील त्या सांगू, म्हणजे ते शिक्षण तुमचं चालूच राहील. आणि त्याच्यातनं त्या महिलेला एक स्वतःला जो आनंद मिळाला ना, की त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या घरातली लोक किंवा 4 ठिकाणी त्यांनी सांगायला की अहो आज माझ्या बायकोचा कार्यक्रम आहे बरं का, किंवा माझ्या आईचा आज कार्यक्रम आहे, तर हे फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे पुण्याहून नाशिकला कार्यक्रम होता, तो लोक पुण्याहून नाशिकला आली होती, माझ्या आईचा माझा कार्यक्रम आहे असं. तर हे त्या बाईला केवढा मोठा आनंद त्याच्यातनं मिळणारी गोष्ट आहे. की आपण असं म्हणतो की मुलांच्या गॅदरिंगला आई जातच असते, तसं त्या आईच्या कार्यक्रमाला मुलं येणं किती सुंदर कन्सेप्ट आहे खूप. आणि तो आनंद जो त्या बायकांचा होता, किंवा काही बायकांचा असं होतं की हो आम्ही शिकलो, पण काही आमच्या 2-3 परीक्षा झाल्यात, पुढे ना काही जमलं नाही, 15-20 वर्ष सगळे संसारात गेली आणि आता जमेल का. म्हटलं का नाही जमणार, न जमण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही गाणं शिकलात ही छानच गोष्ट आहे, नाही शिकलात तरी तुम्हाला आवड आहे ना, गाणं येईल. आणि खरंच तसं झालं की त्या ज्या गाणं न शिकणाऱ्या होत्या त्या सुद्धा आता 2 वर्षात इतक्या छान तयार झाल्या आहेत की त्यांना त्यातल्या गाण्यातल्या जागा कळतायत. सिन्सिअरली, प्रचंड सिन्सिअरली प्रॅक्टिस करतात आमच्या महिला. अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे की कार्यक्रम असला की त्या इंडिव्हिज्युअल जी गाणी असतात, आता फॉर एक्झाम्पल गीत रामायणातली काही गाणी आहेत, पराधीन आहे, सरयू आहे, त्यांचा कारण 70 आणि 100 महिलांना घेऊन तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला एकाच बाईला एक गाणं देऊन नाही चालत. बरोबर. उरलेल्या 99 नुसत्या बसून राहतील. आणि व्हॉल्यूम वाईज पण, म्हणजे हा कार्यक्रमाचा भाग आहे की तुम्हाला तो कार्यक्रमाचा आवाका अंदाज आला पाहिजे. मग त्याच्यात मी जसं बालगीत रामायणाला करत होते तसंच मी इथे केलं की 10 जणींचा एकच स्केल आवाज. म्हणजे त्या 10 जणी गातायत
पण तुम्हाला ऐकताना एकच आवाज, एकाच सुरावटीत, एकाच तालात कसं ते येईल. आणि मग त्याच्यासाठी त्यांचं सिलेक्ट करणं, मग ते हे करणं आणि मग त्यांना ग्रुप तयार करणं. तर ते ग्रुप करून देणं इथपर्यंत माझं काम रादर. पण पुढे मात्र त्यांनी स्वतःहून ते सगळं घेतलं की मग त्यांनी त्यांची रोज ऑनलाईन प्रॅक्टिस, त्या गाण्याची त्यांची त्या 10 जणींनी तयार करायचं, गाण्याची प्रॅक्टिस करायची. तर ही जी सिन्सिअरिटी आणि हे जे सुचणं आहे ते मला असं वाटलं की मुलांच्या आणि महिलांच्या ह्याच्यातला हा फरक खूप वेगळा होता. की मुलांना आपल्याला अरे तयारी करणं गरजेचं आहे, कार्यक्रम मुलं काय असं कॅच करतात ना कारण. पण महिलांच्या बाबतीत मात्र की त्यांना ते स्वतःला की मला आलं पाहिजे, मी त्या गाण्यात आहे आणि माझं परफेक्ट झालं पाहिजे. तर त्या ह्याच्यात तो खूप छान गेला. आणि आतापर्यंत तुम्हाला सांगायला मला आवडेल की 70 महिलांना घेऊन नाशिक झालं, पुणे झालं, चित्रकूट, अयोध्या, वाराणसी इथे तर आम्ही हिंदी गीतरामायण केलं. अरे वा. आणि हिंदी गीतरामायण का तर तिकडच्या त्या लोकांना मराठी काय समजणार, कसं समजेल, किंवा समजणार असेल तरी आपण म्हणतो ना आपण आपल्या मातृभाषेत आपण जास्त कम्फर्टेबल असतो, समजायला आपल्याला सोपं जातं. हे वाराणसीचा एक छोटासा अनुभव मला सांगायला आवडेल इथे की आम्ही वाराणसीला कार्यक्रम केला. मागच्याच वर्षीची गोष्ट आहे. 14 मेला आमचा वाराणसीत कार्यक्रम होता की जेव्हा मोदींचा रोड शो होता निवडणुकांच्या ह्या सगळ्याच्या. आणि तेव्हा जो हॉल होता आमचा, आम्हाला त्र्यंबकेश्वर हॉल म्हणून आहे, खूप अप्रतिम मोठे कार्यक्रम होता आणि तिथला एसी काम करत नव्हता. तर त्यांनी मला आधी सांगितलं नाही तिथले यांनी, ते म्हणाले संध्याकाळपर्यंत होईल काम, संध्याकाळपर्यंत एसीच्या वायर जोडल्या जातील आणि होईल. 1000 लोक बसतील एवढा मोठा हॉल होता. हा, मंदिराच्या प्रांगणात त्यांनी असे हॉल आणि हे केले. तर फार सुंदर आहे, फारच अप्रतिम आहे सगळं ते. तर झालं, आधी मी जाऊन सगळी व्यवस्था वगैरे सगळं बघून आलो, सगळं झालं. आणि संध्याकाळी आम्ही परत 4 वाजता गेलो, कारण 2 तास आधी, कार्यक्रमाच्या आधी 2 तास जायचं असतं. ही माझी म्हणजे आमची आकारची शिस्त आहे की साऊंड चेक, सिटिंग अरेंजमेंट सगळं आपलं कम्फर्ट झाल्याशिवाय कार्यक्रम नाही. आणि मग कार्यक्रम नाही म्हणजे त्यांनी दिलेली वेळ आहे ती आपल्याला पाळायची, म्हणजे 2 तास तुम्ही आधी गेलाच. आम्ही गेलो तरी एसीच्या वायर चालू नव्हत्या झालेल्या. पण त्यांनी इतकी छान सोय केली होती की 10 ते 12 मोठाले कूलर त्यांनी त्या हॉलमध्ये आणून ठेवले. तरीही उकाडा, कारण 14 मे, उत्तर प्रदेश सगळंच आहे. शेवटी 3 गाणी झाल्यानंतर ट्रस्टचे जे सीईओ आहेत वाराणसी, आपल्या काशी विश्वेश्वर मंदिराचे, ते म्हणाले ताई आपण आत्ताच बाहेर घेऊयात का. त्यांनी आधी मला सांगितलं होतं 1 तासभर तुम्ही आतमध्ये करा आणि 1 तास तुम्ही नंतर बाहेर करा. त्या दिवशी गंगा सप्तमीचा योग होता आणि तिथे असं मानतात की गंगा सप्तमी हा फार मोठा योग असतो जिथे भारतातले वेगवेगळ्या प्रांतातले कलाकार येऊन आपली कला सादर करतात. आम्हाला माहिती नव्हतं, काय अंदाज नव्हता. तो श्रीरामाच्या कृपेने तो दिवस तिथे असं झालं ते. तर त्यांनी ते बघितलं आणि गरम खूप व्हायला लागलं. ते म्हणाले ताई आपण बाहेर घेऊयात. म्हटलं हरकत नाही, बाहेर घेऊयात, तुम्ही म्हणाल तसं. सगळ्यांना मी आतलं गाणं कम्प्लीट होईस्तोवर मी बाहेर आले. बाहेर सगळी व्यवस्था काय आहे काय नाही बघितलं आणि या सगळ्यांना आतमध्ये निरोप पाठवला. त्या पायऱ्यांवर सगळे बसलेले आहेत. तिथे कुठून तुम्हाला साऊंड सिस्टीम आणि काय होणार आहे, शक्यच नाही. कारण ते मंदिर एवढं मोठं आहे की तिथे तुम्ही वायर साऊंडवाले कुठे लावतील. त्या ज्या आधीचे कलाकार होते, कर्नाटकचे होते, त्यांचे जे काय 2-4 माईक होते तेवढेच आम्हाला वापरायला, बाकी उरलेल्या 50 कलाकारांना काय. मी म्हटलं काय नाही आपण करूयात. आणि पुढे जी मुलं बसवली त्यांच्या समोर 4 माईक ठेवले, मागे एवढा ताफा बसलाय 50 कलाकारांचा. आणि ते हिंदी गीत रामायण ज्या पद्धतीने गेलं की काशी विश्वेश्वराच्या समोर एक्झॅक्टली त्या पायऱ्या आहेत. आणि तो कार्यक्रम जे लोक बघायला आले, सगळे दर्शनाला आले होते, ते सगळे अबाउट टन झाले. ते 1.5 तास तो पूर्ण कार्यक्रम बघत होते, दाद देत होते. कार्यक्रम संपल्यानंतर ती लोक दर्शनाला गेली. आणि हे सगळं एवढं सांगायचा उद्देश, जसा कार्यक्रम आपण म्हणतो तसा आहे. पण त्याच्या आधी 2 वर्ष आधी मी अयोध्येला गेले होते. ते करोना आता सुरू होईल किंवा झालेला होता वगैरे वगैरे परिस्थिती होती. आणि तेव्हा पंडित गोविंदगिरीजी महाराजांची माझी इथे पुण्यात भेट झाली होती. आणि मग ते म्हणाले तुम्ही तिथे जाऊन सगळी सोय बघून या, मी तिथे कळवून ठेवतो, तुम्ही जाऊन या. आणि मग आम्ही ते सगळं एस्टिमेट हे ते सगळं केलं, तिथे गेलो.
तर जाताना काशीला गेलो आधी, बाय रोड, म्हणजे इथून मुंबईहून बाय प्लेन आणि मग रोड, आणि मग पुढे बाय रोड अयोध्येला गेलो. तर ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला इथे या पायऱ्यांवर कार्यक्रम करता यायला पाहिजे. एक अशी ती सांबाराची नजर चपलेवर असते की नाही, की कुठे तुम्ही जा पण तुमच्या डोक्यात तेच असतं. आणि काही नाही, आम्ही अयोध्येला गेलो, ते सगळं झालं, परत आम्ही आपले आलो. पुढे आमचा तो प्रोजेक्ट झाला नाही, कारण ते खूपच 100 मुलांना घेऊन जायचं म्हणजे ते इतकं मोठं एस्टिमेट सगळं झालं आणि ते थांबलं. नंतर आम्ही आत्ता जे गेलो मागच्या वर्षी, आणि ती इच्छा माझी तशी तिथे पूर्ण झाली की त्या पायऱ्यांवर मला ह्या सगळ्यांना घेऊन कार्यक्रम करता आला. म्हणजे मनातली जी सुप्त इच्छा होती पण ती खऱ्या अर्थानं मागितलेली होती, आणि त्या मंदिराचं तिथलं स्थान महात्म्य, तिथला ऑरा, ते सगळं एकत्र जुळून आलं. मी फक्त निघताना कार्यक्रम संपल्यावर साष्टांग दंडवत घातले. तुमच्या वाटचालीमध्ये किंवा आकारच्या वाटचालीमध्ये अनेक पुरस्कार मिळाले असतील, तुमच्या प्रेक्षकांना आवडेल ऐकायला. नक्कीच आवडेल मला सांगायला. कारण ना काय आहे की आपल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार. बरोबर. पुरस्कार मिळाला म्हणजे तुमची जबाबदारी जास्त वाढते, असं मला स्वतःला वाटतं. तर पुण्यात याज्ञवल्क्य आश्रम आहे, त्यांचं काम इतकं मोठं आहे की 100 वर्ष त्यांच्या या आश्रमाला आता होत आहेत. हो, आणि ते दरवर्षी असे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देतात. अर्थात हे मला माहिती नव्हतं, कारण यशस्वी पुणेकर म्हणून ताई आहेत, यशस्वी ताई, तर त्या फेसबुकला आपल्या या पोस्ट आणि हे सगळं बघत असायच्या. माझी त्यांची काहीही ओळख नाही, आणि त्यांनी मला एक दिवशी फोन केला आणि ताई तुम्हाला असं आम्ही यावर्षी याज्ञवल्क्य आश्रम तर्फे बालगंधर्व पुरस्कार देत आहोत. तर मला ते खूप छान वाटलं की त्या म्हणाल्या की मी तुमचं हे काम सातत्याने बघत होते, आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने लोक काम करतात तर त्या कामाला दाद मिळावी, आणि मी तुमचं हे काम बघून मग मी आमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हे पोचवलं, आणि तुम्हाला यावर्षी त्यांनी निवड केली. तर ते खूप छान होतं. दुसरं होतं नाशिकचा एक समिज्ञा फाउंडेशन म्हणून आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना समिज्ञा फाउंडेशन कडनं हिरकणी पुरस्कार देतात. हा, तो त्यांनी दिला होता, आणि ते छान होतं. असं म्हणजे एक म्हण आहे, काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा बनाओ की अपने आप काम हो जाए. अशी तुमची आत्ताची वाटचाल आहे. खूप छान वाटतंय ऐकून. एक प्रश्न मला होता की आता रामनवमीच्या तुमच्या पूर्वसंध्येला कुठला प्रोग्राम तुमचा झाला होता, आणि तिथे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिथी म्हणून तुमच्या प्रोग्रामला होते. किती छान आहे हा योग, त्याबद्दल काय सांगा. काय झालं की ग्रॅव्हिटी म्हणून आपल्या इथे इंडस्ट्रीज आहे, तर त्याचे अध्यक्ष आहेत मिहिर कुलकर्णी, आणि आमच्यातली आकारमधली आमची सखी आहे मीना कुलकर्णी, ती मिहिर कुलकर्णींची आई आहे. त्या अनुषंगाने म्हणूयात, पण आमचे ज्या पद्धतीने कार्यक्रम गेल्या 2 वर्षात महिला सखी गीत रामायण जसं सुरू केलं ना मी, तर 20 कार्यक्रम एका वर्षात आम्ही केले. आणि वेगवेगळ्या ठिकाणी, जसं पुणे, नाशिक, मुंबई, अजून कुठे कुठे. तर ते सातत्याने कानावर पडतं ना, पोस्ट असतात, फोटोज असतात, व्हिडिओज असतात, आणि मग त्यांच्या मनात हे खूप होतं मिहिरजींच्या, की त्यांना एक 6-8 महिन्यापासूनचा त्यांचा विचार होता की आपण मुख्यमंत्र्यांच्या समोर हा कार्यक्रम करावा. आणि मग त्यांनी एक 3-4 महिन्यापूर्वी मला विचारलं की आपण करूयात का. तर मग बघायला गेलं तर 2 महिन्याचाच पिरियड होता हातात, म्हणजे तारीख ठरवून लगेचच. पण गीत रामायण तयार असल्यामुळे मी ते चॅलेंज म्हटलं आपण घेऊयात. आणि का नाही ना, की शेवटी तुम्हाला आपण म्हणतो ना की सरकार दरबारी तुम्हाला आश्रय मिळणं हे पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत काही नवीन नाहीये. पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारात सादर करत होते कलाकार. आता आपण आणि अशी लोक त्या कार्यक्रमाला येणं आणि त्यांच्यापर्यंत ते पोचणं, तर ते असं विचार केला, आणि आम्ही तो कार्यक्रम 5 तारखेला, 6 तारखेला रामनवमी होती, 5 तारखेला आम्ही तो खूप उत्तम झाला. जे काही आपल्याला फीडबॅक सगळे मिळाले ते, आणि मुळात आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी अप्रतिम बोलतात, फार सुंदर बोलले, आणि खूप छान अप्रिशिएट केलं त्यांनी.
आणि मजा आली. कामाचा दर्जा वाढवला की आपल्याकडे पण दर्जेदार लोक येतात. ते खूप सुंदर वाटते तुमचं ही सगळी वाटचाल पाहून किंवा संगीतमय प्रवास पाहून फार सुंदर वाटतंय. इथून पुढे मग आकारचं काय ध्येय आहेत किंवा स्वप्न फार मोठी आहेत तुमची दिसतायत मला, पण पुढचं काय पाऊल आहे तुमचं? खरं सांगू का, मगाशी जसं मी म्हटलं राक्षसाला काम हवं, तसं आहे की बालगीत रामायण म्हणजे मुलांच्या बरोबर झालं, व महिलांच्या बरोबर आता झालं. मग आता आपण प्रांत झाले, राज्य झाली, जिल्हे झाले, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणूया. तर आता आपण देशाच्या पार महिलांना घेऊन, मुलांना घेऊन तर आपण गेलोच होतो आतापर्यंत, पण आता हे सखी गीत रामायण किंवा कृष्णरंग किंवा हे जे आपले महिलांसाठीचे कार्यक्रम आपण बांधलेत ते देशाच्या पार जावेत. साता समुद्रापलीकडे आहे. करेक्ट, साता समुद्रापार जावेत. कारण सांगते याला की ही कन्सेप्ट खूप नवीन आहे. म्हणजे आता काही लोकांनी सुरू केलंय, उत्तम आहे ते, कारण हे साहित्यच असं आहे की कोणीही करावेत त्याचे कार्यक्रम. आणि याच्यात म्हणजे गीत रामायणाच्या बाबतीत तर प्रचंड कॉर्पोरेशन माडगुळकर प्रतिष्ठान आणि या सगळ्यांचं खूप मिळालं मला. 10 वर्ष खूप अप्रिसिएशन होतं, खूप छान मिळालं. तर आता जेव्हा सांघिक गीत रामायण म्हणजे आता परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण जेव्हा केला तेव्हाही निवेदक जे मिलिंद कुलकर्णी होते, तर त्यांनी पण त्या गोष्टीला खूप वजन दिलं की गीत रामायण आम्ही सगळ्यांचंच बघतो, ऐकतो. म्हणजे श्रीधर फडके सादर करतात, बाबूजी होते, त्यांच्या मागे जी लोक ती 4 असायची. सेतू बांधारे झालं, नकोसं नवके, बरोबर. पण हे जे तुम्ही करतात की 70 लोक एका सुरात एका आवाजात गाणं म्हणणं आणि ते तितकं परफेक्टली जात आहे. तर ही कन्सेप्ट ही साता समुद्रापार जावी हा विचार आहे. मग उद्या आम्ही तिथे गेलो की नंतर त्या लोकांना वाटलं तिथल्या ग्रुपला कोणाला बायकांना त्यांना हे करून त्यांनी जरूर करावं, त्यांना काय गायडन्स असेल तो आम्ही इथून देऊ, पण हे जाऊ दे, हे सगळं जगभर पसरू दे की आपण अशा पद्धतीने पण काही कार्यक्रम करू शकतो की जेणेकरून ते लोकांना आनंद देतात, एम मिळतो. आकारामध्ये स्वर आहेत तुमच्या आणि त्याच्याबरोबर घरातली लय कशी सांभाळतात? आमच्याकडे असं आहे ना की सगळेच आर्टिस्ट आहेत. बरं. हा, म्हणजे माझा मुलगा आर्किटेक्ट आहे, तो अतिशय उत्तम पेंटिंग्स करतो, उत्तम गझल किंवा कविता या लिहितो आणि त्याचं तो बहारीनमध्ये असतो, तर तो त्याचे सातत्याने ऑनलाईन कार्यक्रम चालतात. तिथली पेंटिंगची एक्झिबिशन्स तो सगळे अरेंज करतो, ऑर्गनाईज करतो. आणि त्यामुळे एम्बसी आणि तिथलं जे सगळं मीडिया जो असतो आणि प्लस त्याची रोजीरोटी जी इंटेरियर आणि हे सगळं आहे ॲज अन आर्किटेक्ट ते चालू आहे. दुसरं मुलगी माझी सुखदा, मगाशी तुम्ही म्हणालात तसं की 18 वर्ष कथक करून नंतर ती लग्नानंतर किंवा लग्नाच्या थोडे दिवस आधी ऍक्टिंगकडे डोक्यात काही नसताना ते नकळत आता करिअर झालंय असं म्हणूया. तर तो वारसा ती माझ्याकडनं, मी स्वतः नाटकात आणि डॉक्युमेंटरीज मधनं पूर्वी कामं करत होते, पण ते माझं या बायकांसारखंच की नाटकाचे दौरे असायचे आणि घर 15 दिवस सोडून मुलांना सोडून जायचं नाही, हे माझ्या डोक्यातली हे की ते मला नाही, मग मी ते थांबवलं, व्यावसायिक तेपर्यंत मी पोचले नाही असं. त्यामुळे ते सुखदाकडे गेलं. आणि अभिजित तर काय सगळ्या महाराष्ट्राला म्हणूयात, भारताला म्हणूयात, तर एक उत्तम जावई, परमेश्वराची कृपा असते, त्याच्याशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत. आणि ह्या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे की प्रत्येक घटनेला, प्रत्येक प्रसंगाला तुम्हाला, आपण नुसतं म्हणतो की कुठल्याही गोष्टी घडायला काहीतरी कारण परमेश्वराची ती इच्छा असते, पण ते मी सातत्याने अनुभवलं. म्हणजे तर त्यामुळे तो नुसताच विश्वास नाहीये, तो अनुभवलाय सगळ्या गोष्टींचा. आणि ती दोघं आज आकारमध्ये गेली 10 वर्ष झाले, सुखदा आणि मी, संस्थापिका अभिजित, आम्ही आपलं त्याला नाव दिलंय मार्गदर्शक म्हणून, पण तो आमच्याच एवढा सगळा इन्व्हॉल्व असतो. आणि कार्यक्रमाच्या बाबतीत लग्नच असतं आमचं, एक मोठा कार्यक्रम, सोहळा असतो. 70 महिलांना जेव्हा तुम्ही काम घेता तेव्हा ते लिटरली एखाद्या लग्नासारखं तुम्हाला सगळ्या बारकाईनी गोष्टी आणि सगळ्या, तर त्या ह्याच्यासाठी अभिजित आणि सुखदा आपले, म्हणजे ते कधीच मला
मी एखादी कन्सेप्ट विचारली की सांगितलीच म्हणेन मी असं किंवा विचारते की काय असं करूयात का आपण, तर ते कधी हा प्रश्न विचारत नाहीत की आई हे होईल का, हो हा प्रश्न ते कधी विचारत नाहीत. हो करूयात ना. तर हे कसं होईल आणि करूयात ह्याच्यातला जो फरक असतो ना तो तुम्हाला खूप बूस्ट देऊन जातो. नक्कीच नक्कीच नक्कीच. की माहिती असतं की ते मुंबईत आहेत, ते त्यांच्या व्यवसायात प्रचंड व्यस्त आहेत आणि आपल्याला किती लढाई लढायची आहे, पण तरी सुद्धा तुमच्या बरोबर माणसं 2 असणं आणि ती त्या तुमच्या क्षेत्राशी रिलेटेड असणं आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज असणं. म्हणजे घरात आपल्याकडे आई वडील असतात, हो कर ना आम्ही आहोत, पण हे खरेच असतात आपण जे म्हणतो, तर तो जो फरक आहे त्यामुळे ते एवढं सगळं. आणि आता तर आमच्या सख्या अप्रतिम की त्या प्रत्येकीला असं वाटतं की हे पुढे कसं जाईल आणि ही प्रत्येकीची मनातून इच्छा असते. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त मला कार्यक्रम करायला मिळावा नाहीये, तर तो कार्यक्रम आज आपण इथे करूयात का, मग हे माझ्या ओळखीचे आहेत, मग ते पदाधिकारी आहेत, मग मी त्यांना जाऊन बोलू का, मग स्पॉन्सरशिपसाठी मी जाऊ का. तर हे म्हणजे आपण त्या उपक्रमाचा एक भाग आहोत आणि आपण ताई सांगतील मग बघू मग करू, आपल्याला काय आपण गाणीच म्हणायचे आणि कार्यक्रम आपण दिसणारच आहोत, हे नाहीच आहे. आणि त्याच्याशिवाय आज आम्ही 20 कार्यक्रम हे होऊच शकले नसते. एका मुळात तुम्हाला स्वतःला इच्छा निर्माण होणं की मी काय करू शकते आणि मी ते आणि मग ताई तुम्ही आमच्यावर येता का, आम्ही आता हे बोलवून ठेवलंय, बाकीचं आमच्या ताई बोलतील तुमच्याशी असं म्हणून. मग ते तर हे खूप महत्वाचं असतं ना, खूप गरजेचं असतं आणि तो एक मोठा बूस्ट असतो मला. आणि तसंच मुलांच्या बाबतीत आपण म्हणतो तो मुलं लहान आहेत, प्रवासाला तुम्ही नेता, दुसऱ्याची मुलं घेऊन जाणं आणि सुखरूप परत आणणं, ते मला महिलांच्या बाबतीत माझी ती जबाबदारी खूपशी कमी झाली की त्या त्यांची जबाबदारी सांभाळू शकतात. खूपशा गोष्टी या त्या सांभाळू शकतात कार्यक्रमाच्या बाबतीत, कारण आता त्यांना माहित झालंय की कार्यक्रमासाठी काय काय लागतं. मग ही म्हणेल मी हे करते, ती म्हणेल ते मी करते, म्हणजे माझ्या डोक्यावरचा अर्धा भाग तिथे कमी झालेला. बरोबर. अभिजितचे कोणीतरी चाहते असतील किंवा सुखदाचे, पण हे जेव्हा कपल मी पाहते ना, तुमची मुलगी आणि जावई, म्हणजे टचवूड की गॉड ब्लेस देम, खूपच छान ते कपल वाटतात. आणि एक फर्स्ट इम्प्रेशन असतं ना की एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर अरे नाही हे सभ्यच आहेत, तसं त्या दोघांकडे पाहून वाटतं आणि खूप सुंदर वाटतं. आणि त्या दोघांची तितकीच मी फॅन आहे. एक तुम्ही आता म्हणलात ना की जोडी छान आहे, सभ्य आहेत, तर या बाबतीतला एक किस्सा मला नक्की सांगायला आवडेल तुम्हाला. बऱ्याच वेळा तो आता चॅनलवरनं पुढे गेलेला आहे खरं तर. अभिजितची जेव्हा माझी या प्रियाला सुरू होती, पहिली सिरियल सुरू होती ना, तेव्हा आम्ही असं, मी सुखदा आणि सुखदाची एक मैत्रीण आहे जान्हवी, तर आम्ही असं सिरियल बघत बसलो होतो आणि मी म्हटलं छान आहे ना हा मुलगा, हा असाच असेल, त्याचा जो रोल आहे ना त्या सिरियल मधला तो खूप जंटलमन आणि असा हे दाखवलाय. तर सुखदा म्हणाली आई हा त्याचा रोल आहे, ही त्याची भूमिका आहे, तो तसा कसा असेल. मी म्हटलं नाही, हे मला वाटतंय की हा असाच असेल. आणि मीन टाइम म्हटलं जावई असा असावा. खरंच सांगते, म्हणजे काय तुम्ही आपण वाचतो तथास्तु म्हणतो तसं असेल ते. तर जान्हवी मला म्हणाली की सुखदा मला आधी म्हणाली आई बास तुझं झालं, तुझ्या डोक्यात सुरू झाल्या गोष्टी. तर मी म्हटलं नाही सुखदा, नक्की हा असाच मुलगा आहे, याच्यात काहीच मला दुमत नाही माझं. मग जान्हवी म्हणाली की अगं चित्रामावशी, त्याची आई ना माझ्या आईची मैत्रीण आहे, म्हणजे ती माझी पण मैत्रीण आहे जान्हवीची आई म्हणजे. मी म्हटलं हो का, मी रंजूला घेऊन जाईन आणि मी जाईन त्यांच्याशी बोलायला. सुखदा बास अगो तुझं काय चाललंय. आणि ते पुढे अशा ह्यानी जे पुढे गेल्या त्या गोष्टी, तर ते आता इतकं म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला सगळं युनिव्हर्सनी तथास्तु केलेलं आहे. ते पण खरंच आहे की उगाच मी कॅमेरा समोर म्हणायचं म्हणून नाही, बाय हार्ट आहे ती जोडी, खरंच गोड दिसते. गॉड ब्लेस देम. पण तो तसाच आहे, हो खरंच तसा आहे. त्याची म्हणजे गुरुची जी सिरियल होती ना, गुरु म्हणून काम केलं त्यानं, तो तसा निगेटिव्ह रोल होता अभिजितचा. माझी आई पाहायची, आम्ही पाहायचो. तर आईला तो आवडायचा आमच्या. तर आईला म्हणायची बघ ना किती निगेटिव्ह काम करतोय, 2 बायका. आई म्हणली नाही ग असू देत, त्याच्या बायकोचा काहीतरी प्रॉब्लेम असेल.
ते असंही असू शकतं, इतका तो सभ्य हो दिसतो. हो तसंच आहे ते. मग तो कॅरेक्टर मध्ये जसा आहे तसाच ओरिजिनल पण आहे का? आहे तसाच आहे तो. कारण सांगते बहिणीला म्हणजे तुम्ही म्हणताय ना आता जसं तुमच्या आई म्हणाल्या की नाही हे असं नाही, तर ती खात्री रसिक जनांचे असणं ही केवढी मोठी पावती आहे मुळात ना. म्हणजे ते त्याचं काम आहे. माझी बहीण आहे धाकटी, ती ग्लॅक्सोला सर्व्हिस करते. तर तिला त्या सगळ्याच बायका तिच्या ज्या सगळ्या आहेत, जो 300 लेडीज आहेत ग्लॅक्सोमध्ये नाशिकला, तर त्या आपल्या तिला रोज अगं तो नाहीये ना तसा, पण तो नाहीये ना तसा. तर ती म्हणायची अगं ते त्याचं काम आहे हे तुम्ही समजून घ्या ना. पण ते तसंच आहे, तुम्ही म्हणताय तसं आहे. पण तो म्हणजे तो त्याचा रोल आहे. आता तुम्ही देवमाणूस मधला बघाल तर निगेटिव्ह रोल आहे. आणि अर्थात ती प्रत्येक कलाकाराचा तो करू देते, कलाकाराचा तो निगेटिव्हला आम्ही त्यात पण ऍक्सेप्ट करतो, सगळं मान्य. पण कुठेतरी मनात एका साईडला आहे की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा व्हॉटेवर तो सभ्यच माणूस वाटतो, एवढं मात्र आहे. पण खरंच आहे. हे पॉडकास्ट आता व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक लेडीचा मला फोन येणार आहे की मग आम्हाला पण आकारामध्ये सहभागी व्हायचंय. मग काय पद्धत असणार आहे तुमची, कसं तुम्ही त्यांना ऍडमिशन देणार? अत्यंत सोपी पद्धत आहे. आपण कुठलेही बॅरियर्स ठेवले नाहीत. मुळात त्यांना गाण्याची आवड असेल, गाणं शिकले असतील तर खूपच उत्तम, नसेल तरी अरे बापरे आता मी कसं वगैरे असं काहीही नाही. मंथली फीजवर आपलं हे सगळं चालतं, त्यामुळे काहीही आर्थिक भार त्यांच्यावर नाही. कार्यक्रम करण्यासाठी त्यांच्याकडनं कुठलेही चार्जेस घेतल्या जातात. अच्छा, वेगळं कुठलं नाही. आपण कुठलेही चार्जेस घेत नाही. की नॉर्मली असं माझ्या ऐकिवात आलं की कार्यक्रम करायचा असेल, म्हणजे तुम्हाला कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही पैसे द्या म्हणजे, आणि मग तुम्हाला आम्ही कार्यक्रमात सहभागी करू. तर आपल्याकडे तो प्रकार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदीच मी असं म्हणेन की त्या ज्यांना असं वाटतंय की आकारला सहभागी व्हावं त्यांनी हे खूप लक्षात घ्या. म्हणजे ठीक आहे की जिथे आम्हाला शक्य नाहीये, कार्यक्रम लांब आहे, किंवा जिथे आपल्याला त्या समोरच्या लोकांकडनं ज्यांनी कार्यक्रम ठरवलाय त्यांच्याकडनं आपल्याला प्रवास खर्च मिळाला नसेल, तर आपण तर खूप क्लॅरिटी आहे की अरे हे असं आहे आणि ह्याच्यात अशा पद्धतीने आपल्याला जायचं. पण अदरवाईज आता मग एका वर्षात 20 कार्यक्रम जेव्हा आपण केले तर तेव्हा आपण कुठलेही एकही रुपया महिलांकडनं, सख्यांकडनं, कोणाहीकडनं 2 रुपये आपण घेत नाही कार्यक्रम करण्याचे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं म्हणेन की आता जशा सगळ्या सख्या म्हणतात तसं आहे की संधी मिळते त्यांना, एक छान ओळख निर्माण होते, छान मैत्रिणी मिळतात. नक्की, कारण आता ह्या इतक्या छान मैत्रिणी झाल्या आहेत आणि ती खूप गरजेची गोष्ट आहे ना. आज तुम्ही म्हणाल की घराघरात माणसं कमी झाली आहेत आणि तिथे आपली मैत्रीण ही सगळ्यात आपल्या जवळची असते सुखदुःखासाठी सगळ्या. तर तसं त्या नवीन येणाऱ्या महिलेला हे सगळं मिळेल आकारमध्ये आणि तिचं स्वागत असेल. आणि मैत्री होणार हे तुम्ही सांगताय, मैत्रिणी मिळतील, पण सात्विक मैत्रिणी मिळतील हे जास्त महत्वाचं आहे या वाटचालीमध्ये. आणि खूपच सुंदर, शेवटी संगत कुणाची असावी हे सुद्धा छान आहे. आणि इथे तर आपली निवड आहे, आपल्याला कुठल्या आकारामध्ये आकार घेण्यासाठी जायचं आहे हे इतकंच खरं आहे. ताई, तुम्ही हे जे काही सांगितलं आतापर्यंतची तुमची वाटचाल खूप सुंदर वाटलं. आणि जे माझं शीर्षक आहे जरा हटके, ते अगदीच हटके तुमची वाटचाल आहे आणि खूप छान आहे. आणि सामाजिक बांधिलकी तुम्ही जपताय या निमित्तानं का होईना. तुमचा आकार आहे तो वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेला आहे. लवकरच त्याला खूप छान पारंब्या फुटाव्यात आणि पुन्हा ते जमिनीत त्याचं मजबूत व्हावं पूर्ण खोड, असं मी तुम्हाला सदिच्छा देते. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढलात आणि माझ्यासाठी वेळ दिलात, ऋणी राहीन. धन्यवाद.